पुन्हा एकदा स्वागत। आणि आपण इथे पाहू शकतो की कशा प्रकारे अनाथ आश्रमांमधले इथे एक ॲक्टिव्हिटी केली जाते आहे की लहान मुलांना त्यांचं प्रशिक्षण तर दिलेलं जाताना आपण पाहिलंच आहे, परंतु आता त्यांचं मनोबळ वाढवण्यासाठी डान्स किंवा मिमिक्री म्हणा किंवा गाणी म्हणा अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज इथे घडवून आणतायत। आपण आता त्याच पाहणार आहोत। तर मग चला जरा माझ्यासोबत आपण पाहूया त्या काय आहेत नेमक्या ॲक्टिव्हिटीज। आपण आहोत मानिकेतनमध्ये। इथे अनेक अशा मुली आहेत, अनाथ आहेत आणि यांना वेगवेगळ्या प्रकारे ट्रेनिंग देण्याचं काम उडान फाउंडेशन तर्फे करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत आहेत त्यांचे फाउंडर डॉक्टर लुनिया। डॉक्टर जी, अभी देखा जाए तो काफ़ी पैमाने पर यहाँ पे बहुत सारी लेडीज़ है, इतनी सारी लेडीज़, क्या कोई थीम है क्या आपकी? ये थीम हम लोगों ने लेडीज़ के लिए सेल्फ डिफेंस पे डिज़ाइन की है और यहाँ करीब 251 लड़कियाँ अलग अलग बच्चों के घरों से आई हैं, जहाँ जो अनाथ और अंडर प्रिविलेज्ड लड़कियाँ हैं, और ये यहाँ पे 2 दिन की ट्रेनिंग ले रही हैं सेल्फ डिफेंस के लिए। आइडिया ये है कि इन बच्चियों को जब ये घर से बाहर निकलती हैं, अपने 4 दीवारी से जब बाहर निकलती हैं, उस समय इनको अपने आप को प्रोटेक्शन करने की ट्रेनिंग की बहुत ज़्यादा ज़रूरत है। और जब तक ये ट्रेनिंग नहीं दी जाएगी, इन बच्चों की असुरक्षित महसूस करने की भावना हमेशा मन में लगी रहती है। मला असं वाटतं की स्त्री इतकी मोठी शक्ती आहे ना, आणि तिला घडवण्याचं काम हे उडान करत असतं। तर मला असं वाटतं जगातलं सगळ्यात उत्तम आणि सुंदर काम हे करतात। त्यातल्या त्यात मी या मुलींना भेटले आता, तर मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी म्हणजे जरी इवन इफ ते पॅरेंट्स असतात, पण ते असे शिक्षण देऊ शकत नाही, सर्वांगीण विकास मुलांचा होऊ शकत नाही, कारण इकडे खाण्यापिण्याच्या काळजीपासून तर मानसिक त्यांची जी जडणघडण आहे त्याची पण खूप सुंदर काळजी घेतली जाते। आणि मला असं वाटतं हे खूपच म्हणजे ना एक ह्युमॅनिटीच्या वर जाऊन जे काम करतो म्हणतो आपण, ते हे काम करतं। मला का आनंद झाला आहे हे सगळं बघून की मला म्हणजे शब्दात पकडता नाही येते एक्झॅक्टली काय सांगायचं ते। सध्या आपण बघू शकतो अनेक ठिकाणी स्त्री भ्रूण हत्येचा प्रकार आपल्याला अनेक ठिकाणी असा उघडकीस असल्याचं दिसून येत आहे। मात्र वेगवेगळ्या सोशल साईडहून म्हणा, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज म्हणून म्हणा की अशा प्रकारे या स्त्री भ्रूण हत्या किंवा सेव्ह गर्ल चाइल्ड अशा प्रकारची मोहीम आपल्याला पाहायला मिळते। इथे अनाथ आश्रमाला आपण भेट द्यायला आलेलो आहोत आणि तिथे देखील उडान नारी शक्ती की अशी यांची थीम आहे आणि त्या हिशोबाने पाहायला गेलं तर त्यांनी एक काही क्रिएटिव्ह आपल्याला केलेलं दिसतं। इथे सेव्ह गर्ल चाइल्ड अशा पद्धतीने इथे एक चित्र काढण्यात आलेलं आहे की लहान मुली म्हणजे स्त्री भ्रूण हत्या म्हणा हा एक महत्त्वाचा विषय आहे, जेणेकरून अनेक स्त्रियांना एक स्त्री भ्रूणना आपल्या गर्भातच मारलं जातं। एक अतिशय महत्त्वाचा मेसेज या पोस्टरवरून इथे देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे मेरी कोम, देशाचं एक नेतृत्व करणारी मेरी कोम, हिच्यापासून प्रेरित होऊन बेटी हूँ मैं अशा प्रकारे एक कविता इथे लहान मुलींनी इथे लिहिलेली आहे। त्याचप्रमाणे लहान मुलींचे किंवा कशा पद्धतीने त्यांच्या भावना आहेत त्या एका पुन्हा एकदा मेसेजवरून व्यक्त झालेले आहे। झाशीच्या राणीशी प्रेरित होऊन देखील इथे एक छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतंय की कशा प्रकारे एक महिला ही आपलं नेतृत्व दाखवू शकते, आपला देश वाचवू शकते, आपलं राज्य वाचवू शकते, असं झाशीच्या राणीचं इथे नेतृत्व पाहायला मिळतंय। लहान मुलाचं चित्र देखील आहे। त्याचप्रमाणे किरण बेदीच्या आहेत, किरण बेदी यांनी कशा प्रकारे आपलं नेतृत्व केलं होतं। आई मी मुलगी आहे, यात एका आईला एका भ्रूणाने सांगितलं आहे
आहे, आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे की मी फक्त एक पोकळ नाही आहे, तर मी तुझाच एक भाग आहे, मी मुलगी आहे, तरी पण मला तू जन्म दे, अशा प्रकारची एक आर्तभावना याच्यातून पाहायला मिळते. हे एकूणच जे पोस्टर आहेत हे सगळे अनाथ मुलींनी इथे तयार केलेले आहेत. स्वतःचं एक मनोबळ वाढवण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे. कशा प्रकारे देशातल्या अनेक महिलांनी आपलं नेतृत्व गाजवलं आहे आणि आम्हाला देखील त्यांच्याप्रमाणे बनायचं आहे, अशा प्रकारचा मेसेज या पोस्टरवरून त्यांनी इथे दिलेला दिसून येतोय. तुमच्या आमच्यापैकी अशी अनेक जण असतात ज्यांच्या आयुष्यामध्ये सगळंच काही मिळून जातं, मात्र त्या पलीकडेही अशी अनेक मुलं आहेत ज्यांचं आयुष्य हे काटेमय असतं. मात्र या काट्यांना झुंगारून आपलं आयुष्य फुलांप्रमाणे कसं सुगंधित करावं हे या मुलांकडून नक्कीच शिकलं पाहिजे. खरं तर आज जागतिक अनाथ दिनाच्या निमित्ताने तुमच्यासाठी घडवून आणलेली ही खास भेट होती. खरं तर वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा मी मराठी न्यूज. रॅपिंग म्हटलं तर भल्या भल्यांच्या अंगावर काटा येतो आणि खरं तर या मुलींना रॅपिंगचं शिक्षण देत आहेत. आपल्यासोबत आहेत त्यांचे कोच सर. कोच दादा, आपण पाहायला गेलं तर या मुलींना खूप शिक्षण देत आहेत तुम्ही, खूप थोड्याफार घाबरत आहेत मुली, अशा वेळीस त्यांना कशाप्रकारे तुम्ही मनोधैर्य देत आहे? शेवटी कसं असतो की पहिल्यांदा आहे आणि ते हार्ड पण आहे आणि उंचावर पण आहे, पण त्यांना कसे ते टेक्निक असते आणि स्टेप असते त्याच्यावर थोडं डिपेंड आहे. त्याचे पायाचे चलन, त्यांचे रोप पकडायची ती कशी टेक्निक आहे त्यामुळे. आणि जेव्हा ते खाली येतात वरसून, मग ते पहिला खाली बघून घाबरतात. मग त्यांचा जो मन असतो आम्हाला वडून डायरेक्ट लागतो की खाली एवढा म्हणजे खोल नाही आहे, तुम्ही आरामात आणि सहज जाऊ शकता. असं आम्ही थोडा म्हणजे टॅक्टिक करून त्यांना हसून जोक करून चेष्टा करून मजाक करून असा त्याला खाली सोडतो. नक्कीच. खरं तर मुलींना अशा प्रकारे शिक्षण देणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यांच्या स्वतःच्या रक्षणासाठी वगैरे. आणि तुम्ही आता हे 2 दिवसाचे एक मोहीम राबवता इथे या ऑर्फन मुलींसाठी, तर कसं वाटतंय, कशा प्रकारे तुम्हाला या मुली पाठिंबा देतात? नाही, इथे ॲक्च्युअली हे जो आश्रम आहे आणि हे चांगला उत्तम केलं आहे यावर्षी, क्योंकि यामध्ये ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी पण टाकले, सेल्फ डिफेन्सचे कोर्स पण टाकलेले आहेत. त्यामध्ये सर्व जे ॲक्टिव्हिटी आहेत, रायफल शूटिंगचे, आर्चरीचे, सर्व असे ॲक्टिव्हिटी की त्याचे जो कॉन्फिडन्स लेवल यांचा आपल्या ते पूर्ण बाहेर येते. आणि त्याचं कसे एक विलग झालं करून पहिलं ते घाबरत आहेत, नंतर ते स्वतः येत आहेत ना आम्हाला अजून करायचं आहे, आम्हाला अजून करायचं आहे. त्यांचं असं होत चाललं आहे. मग ते त्या लक्षाने कसं होतं की याची जी मेंटॅलिटी आहे की जास्त उंच आहे या जास्त वर आहे, फक्त एखादा कोण इथे येतो आहे, एकदा झाला की परत तो येतो आपल्या मनाने, नाही मला परत करायचं आहे, अशी झाली आहे मेंटॅलिटी. नक्कीच. म्हणजे त्यांना एक खरं तर कॉन्फिडन्स तुम्ही देण्याचा इथे प्रयत्न करताय की त्यांनी अशा पद्धतीने काही रॅपिंग म्हणा किंवा अशा अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या केल्याने त्यांनाच फायदा होणार आहे, परंतु त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं एक महत्त्वपूर्ण काम करताय. हां, नाही महत्त्वपूर्ण म्हणजे आजची मूल गरज आहे महिलांसाठी, ही मूल गरज आहे की त्याच्या डोक्यातली जी आता लोकांच्या डोक्यातली जी मनस्थिती आहे ती बदल झाली पाहिजे. आणि यामुळे आता जे महिला आहेत इथे भीत नाही, म्हणजे कन्फर्म आहे की बाहेर पण येणार नाही, कुठली असू दे परिस्थिती या कुठली जागा असू दे, त्यांच्यामध्ये शेवटी जी भीती आहे ती बाहेर काढायची. एखाद्या कुठल्याही महिला आणि मुलीकडे जी भीती बाहेर झाली, मग ती मुली पुढे जाऊन त्याला कुठली भीतीच्या अंगात नसेल, मग ती एक नाही तर मोठे ती पराक्रम करू शकते. नक्कीच. कोच सर तर इथे सगळ्यांचं मनोधैर्य वाढवतातच आहेत, परंतु या मुली कशा पद्धतीने करतायत आता हे रॅपिंग ते आता आपण पाहणार आहोत. आता आपल्या सोबत आहे मनीषा. मनीषा, रॅपिंग आपण इथे बघतोय आणि हे बघून मला तर थोडंसं टेन्शन आलेलं आहे, पण तुला भीती वाटते का ग? हो वाटते, पण असं वाटते की मी हे करू शकते, एवढा कॉन्फिडन्स आहे माझ्यात.
क्या बात आहे. तर भलताच कॉन्फिडन्स आहे या मुलीमध्ये आणि ही करू शकते असं हिला खूप प्रकर्षाने वाटतंय. मनीषा, तू आतापर्यंत इथे कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज केल्यात? सगळ्या केल्या. सगळ्या केल्यात हो. का? आणि ह्याच्यामध्ये आता तुला ही एक बाकी राहिलेली आहे मला वाटतं, तर ही करेन असा कॉन्फिडन्स तुझ्यात आहे. चल मग आपण बघूया. चल. क्या बात आहे. एकदम मस्त केलेलं आहेस तू. आम्ही बघत होतो अगदी वरून, पण तू एकदम सुपर कॉन्फिडन्समध्ये होतेस. कसा वाटला ओव्हरऑल हा एक्सपिरियन्स? पहिल्यांदा भीती वाटली पण नंतरला बरं नंतर बरं वाटलं. असं वाटलं नाही की तू अशी पडणार आहेस वगैरे असं काही खाली? वाटलं, पण हिंमत होती. क्या बात आहे. हिंमत असलं तर नक्कीच सगळ्या गोष्टी साध्य होतात, हे हिने या उदाहरणावरूनच सांगितलेलं आहे. मनीषा, तू आता ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे आणि आता तुझं नेक्स्ट काय आहे? ती तिथं ब्रिज चालायचं. ओके, तू ब्रिज चढणार. क्या बात आहे. तर मनीषा होती आपल्याबरोबर आणि मनीषाने सांगितलेलं आहे की ब्रिज ती चढणार आहे. मनीषा, तू कुठून आली आहेस? न्यायजीवन संस्थेतून, आसनगाव. आणि तू कितवीला आहेस? काय करतेस? 10वीला SSC. क्या बात आहे. SSCची ही मुलगी आहे, 10वीला खरं तर आहे, तरी पण एवढ्या चांगल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आत्ताही पार्टिसिपेट करते. तू इथे दरवर्षी येतेस प्रशिक्षणाला? नाही, पहिल्यांदा आली आहे. कसं वाटलं एक्सपिरियन्स? चांगला खूप. तर इथे मनीषा होती आणि मनीषाने सुपर कॉन्फिडन्सनी एक मस्त अशी ॲक्टिव्हिटी इथे करून दाखवलेली आहे. खरं तर आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असेल, आपल्यामध्ये खूपच इच्छा असेल तर आपण काहीही करू शकतो, हे तिच्या या ॲक्टिव्हिटीवरून आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि नक्कीच यामुळे तुमचाही कॉन्फिडन्स वाढलेला असेल, कारण जर या ऑर्फन मुली अशा पद्धतीने असं करू शकतात तर नक्कीच तुमच्या आमच्यासारख्या अनेक जणं आहेत जे अशा पद्धतीने अनेक ॲक्टिव्हिटीज करू शकतात. आणि मुख्य म्हणजे स्त्री संरक्षणाचा जो विषय असतो तो देखील आपण करू शकतो, कारण की इथे प्रत्येकजण प्रत्येकाचं संरक्षण करण्यासाठी प्रिपेअर असतो. परंतु या मुलींना देखील एक प्रकारचं हे ट्रेनिंग देण्यात येत आहे की कशा पद्धतीने स्वतःचं संरक्षण इथे करावं. आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा मी मराठी न्यूज. अनाथ आश्रमांमधल्या मुलींचं आयुष्य खरं तर काट्यांप्रमाणे असतं, पण अनेक अशा मुली आहेत ज्यांनी या काट्यांचं आयुष्य फुलांप्रमाणे जगण्याचं ठरवलेलं आहे. आत्ता आपण आहोत मानिकेतनमध्ये आणि इथे आहेत अनेक अशा अनाथ मुली ज्यांनी स्वतः प्रॅक्टिस करून आपल्या आयुष्यात काहीतरी होण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. आपण आता त्यांनाच भेटणार आहोत. नक्की आपण पाहणार आहोत की या मुली इथे काय काय शिकायला आल्यात. चला तर.
आहोत निकेतनमध्ये आणि इथे अनेक अशा मुली आहेत ज्या इथे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या आहेत. आपण माझ्या मागे बघू शकता की कशा पद्धतीने इथे प्रशिक्षण सुरू आहे. ती मुलगी कशा पद्धतीने एक जीव मुठीत घेऊन आपल्या रस्सीवरून चालते. एक प्रकारचं हे शिक्षणच आहे मुलींसाठी. खरं तर मुलींसाठी अशा प्रकारचे सेल्फ डिफेन्सचं शिक्षण अतिशय महत्त्वाचं असतं सध्याची परिस्थिती पाहता. आणि आपल्यासोबत काही मुली आहेत इथे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. काय सांगशील की तू इथे कधी आली आहेस? मी इकडे 2 दिवस पहिला आले. आम्ही ॲक्च्युलीमध्ये हर टाईम 10वी 11वी 12वी यांसाठी इकडे कॅम्प केली जाते. त्यामुळे आम्हाला इकडे बरं काही शिकायला भेटते. जसं हर वेळी म्हणजे अलग अलग विषय आम्हाला विचारतात, तुम्हाला काय आवडते, पुढच्या वर्षासाठी काय पाहिजे. तर हे सर्व दाखवतात. तसे पण नवीन नवीन खेळ आणि मग काही भाषण, वेगवेगळी माहिती, बाहेरना लोक येतात माहिती घेऊन, ते आम्हाला देतात. नक्कीच. तू हा बेल्ट लावलेला आहे, हा बेल्ट तू वर चढण्यासाठी लावलेला आहेस. तर तू वरती तुझं चालणं झालं का? हां, तिकडनं झालं. आता इकडे चालणार. म्हणजे असा 6 गेम आहे. ते एक एक करून सर्वीकडे जायचं आणि ते गेम कंपल्सरी आहे. मग टेन्शन वाटतंय का? कारण तिथे तू चढली आहेस, आता इथे तुला चालायचं आहे. हां, खूपच बघून तर खूपच भीती वाटते, पण चढायला लागणार. तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे आपल्याला, कारण त्यामुळे आपण पुढे वाढू शकतो. नक्कीच. तू काय सांगशील, तू इथे चढली आहेस का? कसं वाटलं? छान वाटलं, काय शिकण्यासारखं भेटलं, म्हणजे पुढं आपण जाऊ शकतो. आणि ते जेव्हा कोच आहेत, कोच सर आहेत आणि कोच सर भरपूर ओरडतात वगैरे तुम्हाला, तेव्हा तुम्हाला टेन्शन येतं की हसायला येतं? टेन्शन येतं, हसायला पण येतं ते बोलताना. पण आपल्याला चढायचं आहे, पुढं जायचं आहे, तर चढावंच लागेल. नक्कीच. तू आता शिक्षण घेतेस, साधारण कितवीला आहेस, काय सांगशील? 11वीला मी आहे न्याय जीवन संस्थेमध्ये. पण आता सेमिनारसाठी या 2 दिवसात खूप काही शिकली इथं येऊन. मजा गेली. हां. आणि तू काय सांगशील, तू इथे वरती चढली आहेस की अजून कुठे त्या बाजूला चढली आहेस, काय केलंस तू? मी या बाजूला पण चढले आणि तिकडचं पण झालं माझं. आणि कसं वाटलं? तिकडं करताना भीती वाटली, पण इथं थोडं मुलींमुळं थोडं हे आलं. साधारण आता तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत. बातम्यांमधून, न्यूजपेपरमधून आपण नेहमीच वाचतो. मग अशा वेळेस अशा प्रकारचे काही ॲक्टिव्हिटीज तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत का? स्वतःचं संरक्षण करण्यासाठी हे करावंच लागते. बरोबर. आणि स्वतःचं संरक्षण आजकाल महिलांना स्वतःच करावं लागतंय, म्हणून अशा प्रकारचं शिक्षण जे तुम्हाला देण्यात येतंय